नमस्कार मित्रांनो, आपले आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला असून सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4,194 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडून शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये खात्यात जमा करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हे अनुदान कधी खात्यात जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच सर्व नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारचे बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणीबाबत आढावा बैठक धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडेंनी स्पष्ट केले आहे की सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548 कोटी 34 लाख रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646 कोटी 34 लाख रुपये असे एकूण 4,164 कोटी 68 लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. खरीप हंगाम 2023च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती 30 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने जाहीर केली होती. दरम्यान धनंजय मुंडे यांनी 2023 सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून आता येत्या 10 तारखेपासून म्हणजेच 10 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट निधी वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे. अशा प्रकारे कापूस उत्पादक व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर चला मित्रांनो, हे होते छोटेसे अपडेट. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व शेजारचे बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा. चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.